सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव यांनी दलित वस्ती विकास निधीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात मोठी घोषणा केली आहे। अविनाश जाधव यांनी सांगितले की न्याय, पारदर्शकता, जबाबदारी आणि दोषींवर कठोर कारवाई या मागण्यांसाठी ते 3 ऑगस्ट 2026 रोजी ठाणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहे। भिवंडी पंचायत समिती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरोप केला की दलित वस्ती विकास निधीच्या कामांमध्ये कथित अनियमितता व भ्रष्टाचार झाला असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे। संविधानिक आणि लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। आता या आंदोलनाकडे प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित यंत्रणा काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव, आतापर्यंत मी जे काही पत्रव्यवहार केले जवळजवळ 8 महिने झाले। मी 2025 डिसेंबर पासून या विषयाच्या मार्गावर आहे। मी वेळोवेळी जाऊन त्याचा फॉलोअप घेतलेला आहे। प्रत्येक ज्या कार्यालयात मी जाऊन पत्रव्यवहार केले त्या कार्यालयात जाऊन मी त्याचं फॉलोअप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर झालेलं असं आहे की आपल्याकडून अहवालही देण्यात आला पंचायत समितीमार्फत। तो अहवाल जिल्हा परिषद कार्यालयाकडे पोहोचवण्यात आला। जिल्हा परिषद अधिकारी वर्ग त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही। आम्हाला फक्त आश्वासन दिलं जातंय की आम्ही कार्यवाही करू, आम्ही कार्यवाही करतोय, आम्ही पत्रव्यवहार केलेत, पण मला तरी आतापर्यंत असं काय कोणत्याही प्रकारचं चिन्ह दिसलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी स्पष्ट करू इच्छितो की जर कधी आपण एखाद्या शासकीय कार्यालयात गेलो, त्यांनी चुकीचे काम केले असेल आणि आपण त्यांना जर त्यावर जाब विचारला तर ते रागापोटी आपल्यावर जाऊन 353 नुसार लगेचच गुन्हा दाखल करतात। ही आजची परिस्थिती आहे। मी चुकीचं नाही बोलत आहे, ही आजची परिस्थिती आहे की अधिकारी वर्ग आपल्यावर 353 दाखल करतो, ती एका दिवसात कार्यवाही होते। मग अधिकाऱ्यांच्या विरोधात आपल्याकडे पुरावे असताना कोण त्याच्यामध्ये दोषी आहेत, कोणी पैशांचा अपहार केलेला आहे, हे सगळं समोर असताना त्यांच्यावर कार्यवाही व्हायला तुम्हाला 8 महिने 1 वर्ष असा कालावधी का लागतो, याचं उत्तर कोण देणार आम्हाला? त्या अनुषंगाने मी येत्या 3/8/2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालय ठाणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे। यासाठी मी या प्रसार माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो। मागच्या वेळेस जे आपण निवेदन दिले होते त्यावर त्यांनी आपल्याला अहवाल दाखवला होता की आम्ही अहवाल तयार केलेला आहे। त्या अहवालाची एक कॉपी आम्हाला दिली होती आणि अहवालाची कॉपी दिल्यानंतर त्याची पूर्ण त्याच्यावर कार्यवाही करणं हे काम होतं जिल्हा परिषद ठाणा या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं, त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार आहे। पण त्या लोकांनी आजपर्यंत अशी कोणतीही भूमिका बजावलेली नाही। त्यांनी आम्हाला आता परत दुसरं उत्तर दिलं की आम्ही कार्यपूर्ती अहवाल मागवलेला आहे। त्या विषयाला आज महिना झालेला आहे। आम्ही भेट देऊन आलेलो होतो सीओ सरांना, तर सीओ सर आम्हाला बोलले होते की मी स्वतः कार्यवाही करणार आहे, मी स्वतः त्याच्याकडे लक्ष देणार आहे। आज 1 महिना झाला, त्यांच्याकडूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। म्हणजे हे फक्त अधिकारी वर्गांना वाचवण्यासाठी चाललेला खेळ आहे। हे आम्हाला केलवण्याचं काम करतात, फिरवण्याचं काम करतात। म्हणून मी माझं उपोषण यावेळेस 100% करणार। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार। मागण्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत। मी ज्या मागण्या माझ्या उपोषण पत्रामध्ये दिलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात। मी माझं उपोषण मागे घेणार। काय मागणी आहे? त्याच्यामध्ये ज्या दलित वस्तीच्या पैशांचा अपहार झाला त्या पैशांची पूर्ण वसुली त्या अधिकारी वर्गांच्या पगारातून करण्यात यावी आणि त्यांनी अपहार केला म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार, कारण त्यांनी दलित वस्तीला वंचित ठेवलेलं, दलित वस्तीला कोणत्याही प्रकारच्या विश्वासात न घेता हे काम एका वैयक्तिक व्यक्तीच्या सातबाऱ्याच्या जागेत केलेले, म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। MRTP ऍक्ट नुसार ते जे बसवलेले शासनाच्या पैशातून बसवलेले जे पेवर ब्लॉक आहेत ते तिथून काढून घेण्यात यावे। आणि आणखी अशा बऱ्याच मागण्या आहेत। त्या मागण्या मी माझ्या उपोषणाच्या पत्रामध्ये दिलेल्या आहेत।